थोडं मोठं पाहिजे का है ना? म्हणजे काय होतं पडदेशीने बसते काचेचं ग्लास पाहिजे. हा मोठं असतं काही तर म्हणजे ऑक्सिजन कमी पडतंय. बॉटल मोठी कडे सर भाग्य आहे. थोडं मोठ्या बॉटलचं असं सर भाग्यश्रीची बघू ना हाय कोणाकडं एवढंच आहे ते. मोठं मोठं तोंड पाहिजे त्याला. सर गेलं मीठ काढायची चुकून पलीकडे आता कमी कमी कामात चालले ते नाही. म्हणजे अगोदर काय झालं माहितीये का, याच्यामध्ये जे ऑक्सिजन होता तर तो जोपर्यंत ऑक्सिजन आहे तर तोपर्यंत ती मेणबत्ती जळत राहिली. जसं ऑक्सिजन कमी व्हायला लागला तस मेणबत्ती काय व्हायला लागली? कमी कमी होत चालली, विजत चालली ती. आणि शेवटी ज्यावेळेस ऑक्सिजन संपला ते पूर्ण विजून गेली. म्हणजे याचं काय माहिती आहे का की ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. प्रयोगाचं नाव काय? ऑक्सिजनची आवश्यकता असते. आता प्रयोगासाठी साहित्य काय काय घ्यायचंय? एक प्लेट, कलरचे पाणी. कलर घेतला नाही घेतला तरी चालतं, परंतु या ठिकाणी ही बॉटल आहे. बॉटलच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता? एखादा काचेचा ग्लास तो घ्यायचा. बरोबर आहे. आता प्रयोगाला सुरुवात करायची. हे झालं साहित्य. आता कृती काय करायची? सगळ्यात प्रथम काय घेणार आपण? प्लेट घेणार. प्लेट मध्ये काय करणार? काय करणार? सगळ्यात पहिलं मेणबत्ती लावायची, नंतर पाणी टाकायचं. पाणी टाकायचं नंतर म्हणजे इकडे पहा. नंबर 1 सगळ्यात पहिलं प्लेट घ्यायची. नंबर 2 प्लेट मध्ये मेणबत्ती लावायची. नंबर 3 प्लेट मध्ये पाणी टाकले म्हणायचं, टाकायचं म्हणायचं नाही, टाकले. त्याच्यानंतर काय करायचंय? मेणबत्ती पेटवली. 4 नंबर 5 ला काय करायचं? ग्लास त्याच्यावरती ठेवला. आता हे झालं पूर्ण. याला काय म्हणायचं? कृती. आता त्याच्यानंतर निरीक्षण. निरीक्षणामध्ये काय तर ही जी मेणबत्तीची ज्योत आहे ही हळूहळू कमी होत जाते. मेणबत्तीची ज्योत हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी ती मेणबत्ती दिसते. आता निष्कर्ष काय समजलं? आता पण काय काय पाहिलं आपण? सगळ्यात पहिलं प्रयोगाचं नाव. नंबर 2 प्रयोगाचं नाव झालं. काय घेतलं? साहित्य. साहित्याच्या नंतर कृतीच्या नंतर निरीक्षण. आता निरीक्षणाच्या नंतर निष्कर्ष किंवा अनुमान. मग अनुमानामध्ये काय सांगायचं आपल्याला की मेणबत्तीला ज्वलनासाठी कशाची? ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजनशिवाय ज्वलन होऊ शकत नाही है ना? ठीक आहे. समजलं? आता बाटलीकडे परत. आणि हा प्रयोग तुम्ही काय करा? आता मी जसं सांगितलं तसं तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं. उद्या तर काय करा 2